आणि एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात एक महत्त्वाची बातमी। एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये गेल्या 10 महिन्यांपासून पीएफचे पैसे जमा न झाल्याची माहिती समोर आली। एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचे पीएफचे हप्ते न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांना ते पैसे काढताही येत नाहीयेत। विशेष म्हणजे महामंडळाला मिळणारा निधी हा कर्मचाऱ्यांच्या पगारावरच खर्च होत असल्याची माहिती आहे। तोट्यातल्या महामंडळाला सरकारकडून निधीची अपेक्षा आहे, पण सरकारकडून महामंडळाला निधी दिला जात नाहीये। एसटी कर्मचारी काँग्रेस युनियनचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्याशी याच मुद्द्यावर बातचीत केली विशाल पाटील यांनी। एसटीची आर्थिक स्थिती नाजूक आहे, त्यामुळे 3500 कोटीची देणी थकीत आहेत। यामध्ये पीएफ, ग्रॅज्युइटी, एसटी बँक, त्याचसोबत अनेक ठिकाणी डिझेलचे बिलं सुद्धा थकीत आहेत। याचा परिणाम येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात होणार आहे। एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। बर्गेजी, ज्या पद्धतीने ही देणी आहेत, ही देणी अधिक असल्याचं सुद्धा कळतंय, नेमकी स्थिती काय? नाही, तुमचं म्हणणं खरं आहे की 3500 कोटीचं तुम्ही म्हणालात, पण आम्ही जो आता आज आढावा घेतला राज्यभरातला, साधारणतः 5000 कोटीच्या वरती देणी आहेत बाकी। आणि याचं कारण असं की एस टीचं जे भाडेवाढ जरी केली तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नाही। आम्ही जर आता स्टडी केला, पूर्वीचं आमचं दिवसाचं उत्पन्न होतं एस टीचं 28 कोटी रुपये, म्हणजे 14.95% भाडेवाढ झाली आहे। म्हणजे ती भाडेवाढ जर पूर्ण मिळाली असती तर 32,74,00,000 रुपये अपेक्षित म्हणजे दिवसाचं उत्पन्न झालं असतं, पण प्रत्यक्षात सध्या 30,22,00,000 इतकंच उत्पन्न मिळत आहे। याचा अर्थ एक फटका बसलाय या भाडेवाढीचा। उत्पन्न 2 कोटीने दिवसाचं वाढलं, पण जवळपास 56,00,000 ते 56,000 ते 1,00,000 पर्यंत प्रवासी घटलेत। नाही, खरं आहे ना। तुम्ही आमच्याकडे सांख्यिकी शाखा आहे आणि शासनात सगळीकडे सांख्यिकी शाखा आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचं उत्पन्न त्याच्यामध्ये नोंद केलं जातं, तर ते नक्की माझ्या माहितीप्रमाणे 1,00,000पेक्षा कमी थोडेसे प्रवासी कमी झालेत उत्पन्न भाडेवाढी। पीएफ कधीपासून मिळालेलं नाही कर्मचाऱ्यांना? आता ऑक्टोबरपासून पीएफ ॲडव्हान्स मिळालेलं नाही आहे कर्मचाऱ्यांना, कारण आमचे कर्मचारी पीएफमधनं ॲडव्हान्स रक्कम घेतात आपल्या खात्यावरती जेवढी जमा आहे त्याच्यातली। पण 10 महिन्यापासून 11 महिन्यापासून पीएफची रक्कमच भरलेली नाही ट्रस्टला। एस टी महामंडळाने ती कर्मचाऱ्यांच्या पगारातनं कापली आहे, पण ट्रस्टला भरलेलीच नाही। त्याच्यामुळे ट्रस्टच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि साहजिकच त्याच्यामुळं एस टीच्या कर्मचाऱ्यांना पीएफची ॲडव्हान्स रक्कम मिळत नाही आहे।